इंस्टाग्रामवर मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. जेव्हा भेटायची वेळ आली तेव्हा तरुणाने आपलं जीवन संपवल्याचं सांगितलं. तरुणीला हे ऐकून धक्काच बसला. त्यातून तरुणीने देखील आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातल्या वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फेक अकाउंट उघडून मस्करी केलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातील तरुणी आणि दुसऱ्या एक तरुणी दोघी मैत्रिणी होत्या. यात एकीने मस्करी करण्यासाठी मनीष नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट उघडलं. त्यावरून आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फेक अकाउंटवर दोघी बोलत होत्या. दरम्यान दुसरी मैत्रीण फेक अकाउंटवरील मनीषला खरं समजून त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर भेटण्यासाठी तगादा लावताच फेक अकाउंटवरून बोलणाऱ्या तरुणीने आणखी एक उद्योग केला. त्यानंतर प्रेमात पडलेल्या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. मनीषच्या प्रेमात पडलेल्या तरुणीला समजावण्यासाठी मैत्रिणीने आणखी एक शिवम पाटील नावाने अकाउंट काढलं आणि त्यावरून आपण मनीषचे वडील असल्याचं सांगत त्याचं निधन झालंय असं प्रेमात पडलेल्या तरुणीला सांगितलं. इतकंच नाही तर दवाखान्यातले खोटे फोटोही पाठवले. हा धक्का प्रेमात पडलेल्या 24 वर्षीय तरुणीला सहन झाला नाही आणि तिने 12 जून रोजी तरुणीच्या निधनानंतर या प्रकरणी वाठार स्टेशन पोलिसात अकस्मात निधनाची नोंद झाली. मात्र सायबर पोलीस या प्रकरणी तपास करत होते. यानंतर इंस्टाग्राम अकाउंटबाबत डिटेल्स समोर येताच सर्व प्रकार उघड झाला. आता या प्रकरणी संशयित तरुणीला अटक केली आहे.